पायी भरला निता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ए प्रल्हादा, काय बाबा तुझा देव कुठे? सांगितले बाबा, घटघट में हे राम रमया कणकण में हे भगवान सर्वगटी राम विठ्ठल जळी सळी काष्टी पाषाण या सर्वांमध्ये माझा देव आहे. हिरण्यकशिपू उभा होता. हिरण्यकशिपूच्या बाजूला खांब होता. हिरण्यकशिपू म्हटला, प्रल्हादा तुझा देव सगळीकडेच आहे, मग एक खांबा सुद्धा असेल ना? प्रल्हाद म्हटला, हो बाबा मी सांगितले माझा देव सगळीकडेच आहे. मग हिरण्यकशिपूला राग आला आणि हिरण्यकशिपूने खांबावरील लात मारली. खांबावरील लात मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. हिरण्यकशिपूने खांबावरती लात मारली. खांब कोसळू लागला. मग त्या खांबाचा आवाज झाला काड 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 काड. त्या आवाजाने ब्रह्मदेव दचकले. ब्रह्मदेव पाहू लागले. समुद्राचं पाणी आकाशाला गेलं. मेरुपर्वतासारखे पर्वत हलू लागले. इंद्राचं सिंहासन डगमगू लागलं. इतका मोठा आवाज झाला त्या खांबाचा. आणि त्याचा परिणाम काय झाला तर ऐका. हिरण्यकशिपूच्या शेजारी एक ब्राह्मण राहत होता. वयाच्या 75,000 वर्षापर्यंत त्या ब्राह्मणाचं लग्न झालं नव्हतं. आणि नुकतंच 5-6 महिन्यापूर्वी त्या ब्राह्मणाचं लग्न झालं. आणि खांबाचा आवाज इतका मोठा झाला त्याची बायको निमाले मरण पावली. पत्नीचा विरह असह्य झाला आणि तो ब्राह्मण आपली पत्नी कशामुळे मिली हे बघण्यासाठी झाला. आपण आले असते का? आले असते का पुरुष मंडळी? हे बघण्यासाठी बघतोय तर काय मुडक सिंहाच आहे, धड माणसाच आहे. परमात्मा गुरु गुरु करतोय. हिरण्यकशिपू आडवा पाडलेला आहे. आतले गळ्यामध्ये घातलेले आहेत. सगळं भाव त्या ब्राह्मणाला राग अनावर झाला आणि तो बोलू लागला, ए देवा तुझ्या या पराक्रमाने माझी बायको निमाले गेली, मरण पावली. देवा लक्षात ठेव तुला देखील माझ्यासारखा पत्नीचा विरह सहन करावा लागला. कर्म घडले नरसिंह अवतारात पण भोगावं लागले राम अवतारात. कर्मे श्रीराम वनवासा गेला. श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगी मेला. कर्मे रावण अक्षय पावला. योग घडला सीता देवी. नरसिंह अवतारामध्ये कर्म घडले, भोगावे लागले राम अवतारामध्ये. राम अवतारामध्ये कर्म घडले, कृष्ण अवतारामध्ये तुकोबरे ज्याचं तुम्ही आम्हाला चिंतन करायला होतात, व्रतवैकल्य करायला होतात, जप तप अनुष्ठान यज्ञ युगादी कर्म तुम्ही आम्हाला करायला होतात, त्याला देखील संचित क्रियामान भोगावं लागले. तो त्याच्याच बरोबर करू शकला नाही, तो आमच्यात काय करणार आहे तुकोबरे? ज्याने रक्ताचं नातं लावलंय त्याचं देखील त्याने संचित क्रियामान दूर केलं नाही, तर आमचं काय करणार आहे तुकोबरे? तुकोबरेंना तो साधक म्हणतो. तुकोबरे ऐका, आणखी एक भागवतातली कथा आहे. कृष्ण परमात्म्याची जननी, तिचं नाव देवकी. कृष्ण परमात्म्याला 16,108 बायका आहेत. पवित्र सुवर्णाची नगरी द्वारका आहे. गोमतीचं तीर आहे. 56 कोटी यादव मुल नातवंड पातवंड कृष्ण परमात्म्याला आले. दास दासी सेवेमध्ये आहेत. सेवक विंझण वारा घालतात. हे कृष्ण कन्हैयाचं विलोभनीय वैभव देवकी मातांनी पाहिलं आणि देवकी धावतच कृष्णाच्या समोर आली, येऊन उभा राहिली आणि बोलू लागली, कृष्णा कालियाला उडी मारून कालियाचं मर्दन केलं ना रे? कृष्णा म्हणे, हो गाई. अगासूर बकासूर कागासूर धनुकासूर तू मारलीस ना रे कृष्णा? कृष्णा म्हणे, हो गाई. शन्मासाठी रात्र करून रास क्रीडा केलीस ना रे कृष्णा? कृष्णा म्हणे, हो गाई. मग तुला विचारू का रे राजा?
कृष्ण परमात्मा म्हणतात विचार नाही. तुझा सक्का मामा मथुरेचा राजा आणि माझा सक्का भाऊ त्या नराधाम कंसाने तुझ्या अगोदरचे माझी 6 मुलं मारली तेवढी परत आणून देणार आहे. कृष्ण परमात्मा म्हणतात नाही जमणार आहे. अरे का नाही जमणार? एका मुलाला जन्म देताना किती यातना सहन कराव्या लागतात तुला त्याची कल्पना नाही. 9 महिने 9 दिवस गर्भधान उदरामध्ये साठवावं, प्रसूतीच्या वेळी भयानक यातना सहन कराव्या आणि प्रसूत होता क्षणी त्या नराधामाने यावं, ते लाल गुंत आडवं खिसकावं, गर गर फिरवावं आणि धड दिशी जमण्यावर आपटावं. अंगाच्या ठिगळ्या व्हाव्या, त्या बाळाचं अंतकरण विघ्रह करून उठावं, अंगाची लाही लाही व्हावी. ते भरणारं दृष्ट डोळ्यासमोर आलं की असं वाटतं डोळे बंद करावे. आजही ते विराधनीय दृष्ट डोळ्यासमोर आलं की असं वाटतं त्या नराधामाच्या नरडीचा घोड यावा. तुला नाही कळणारे आईची ममता, आईचं प्रेम किती आईची कारभाराची नाती करीला भाविन प्रीति. दुनिया के बाजार में संसार की हर एक चीज मिल सकती है. दुनिया के बाजार में संसार की हर एक चीज मिल सकती है, लेकिन माँ नहीं मिल सकती क्योंकि माँ सबसे बड़ी है. सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ. पगले सबसे बड़ी है माँ. शाळेत जात नसेल ना तर त्या आईने त्याला धरावं, मारावं, पण शाळेत पाठवावं. पण पुन्हा मुलगा जोपर्यंत घरी येत नाही ना तोपर्यंत ती माऊली अन्नाचा कणही देखील घेत नाही हो. नुसते त्या बाळाचीच काळजी करत बसते ती. आणि कितीतरी वेळाने ती मुलगा घरी आला की त्याला जवळ घ्यावं, तोंडावर हात फिरवावा आणि म्हणावं, मी तुला सकाळी शाळेत जाताना मारले, राग आलाय का? अरे मी जरी तुला मारला असेल ना त्यात तुझं हितच आहे. लेकरू कसंही असू द्या, लुळं खुळं पाकळं भैरं मुकं बधीर कसंही असू द्या, त्याचं हित ती माऊली बघते. कृष्णा, मी तुझी आई आहे, माझी विनंती आहे तुला, त्या नराधामा कंसाने माझे मारलेले 6 मुलं परत आणून देणार आहे. कृष्ण म्हणतात नाही जमणार आहे. अरे का नाही जमणार तुला? विश्वाचा बाप आहे कृष्ण परमात्मा. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, जी शक्ती परमात्म्यामध्ये आहे. वृक्षाचं पान देखील त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. असा जगाचा मालक देवकी मातेच्या समोर खाली पाहत. देवकी म्हणती कन्हैया, अरे मी तुला काय म्हणते? कृष्ण म्हणतात नाही जमणार आहे. अरे का नाही जमणार? अगासुर बकासुर कागासुर धनुकासुर तुला मारता येतात काय? शनमासाची रात्र कोण रास क्रीडा करता येते काय? तुझ्या सिरहुळचा मेलेला मुलगा तुला परत आणून देता येतो का? मग हे सर्व जमतं, मग हे का नाही जमत? कृष्ण म्हणतात नाही जमणार आहे. कारण ऐक, तू तुझ्या गत जन्मामध्ये 34 वर्षाला पोटीचे, तू तुझ्या 34चे 6 मुलं मारली. त्याचं कर्म आधी भोग, नंतर बघू काय करायचे. केले कर्म झाले त्याची भोगाले.
झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती. तुकोबर आहे, देवकी माता कन्याची आई आहे. आम्ही तर देवाचे कोणच नाही. देव आमच्या जातीचा नाही आणि आणखीनही आम्ही देवाचे नातं जोडले नाही. आपल्या वारकरी संप्रदायाला एक जात मानली, ती म्हणजे अखिल मानव जात. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, नरहरिसेना, सावता, निळोबा, कानोपात्रा, जनाबाई अनेक जातीतील संत एक आहे. आणि त्या सर्व संतांनी मिळून एक संप्रदाय निर्माण केला, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि संप्रदायाने सर्वांना पाचारण केले. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. सर्वांना सामावतो. भगवान परमात्म्याच्या जवळ आपलं कोणच नाही. आणि तू कवर आहे, तुम्ही आम्हाला त्याचं चिंतन करायला होतात, व्रतवैकल्य करायला होतात, जप तप अनुष्ठान यज्ञ युगादी कर्म तुम्ही आम्हाला करायला होतात. तो आमचं संचित की आम्हाला घालेल का हो? तू कवर आहे म्हणतात 10 वाजून 10 मिनिट झाली, तुझी बडबड ऐकून घेते. बडबड बंद कर. संचित क्रियावातून दूर व्हायचंय ना, तुला नामस्मरणच करावं लागेल. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तू साधक तुकोबरांना म्हणतो. तुकोबर आहे, नामस्मरणाचा आणि संचित क्रियामानाचा कार्यकारण संमत काय आहे? तुकोबर आहे, त्याला संमत सांगतात. तुकोबर आहे म्हणतात, नामस्मरण केल्यानंतर अंतकरण पवित्र होतं. पवित्र अंतकरणामध्ये परमात्मा विराजमान होतो. परमात्मा विराजमान झाल्यावर तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की तू मनुष्य राहत नाही, तुझी स्थिती महात्म्याची होती. महात्मानस्तु माम पार्थम दैवी प्रकृती माशिता भजन्ते न्याय मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. त्याचं अंतकरण विशाल बनलेलं असतं, मोठं बनलेलं असतं. त्या पवित्र अंतकरणामध्ये परमात्मा विराजमान होतो. परमात्मा विराजमान झाल्यावर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, त्या ब्रह्मज्ञानाचा जो ब्रह्माग्नी आहे तो प्रगट होतो. आणि त्या ब्रह्माग्नीमध्ये त्याने केलेलं संचित क्रियावान नष्ट होतं. भगवद्गीतेमध्ये सांगतात, यस्ते सर्वे समारंभा काम संकल्प वर्जित ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडित बुधा. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. तुकोबर आहे, देवकी माता कन्याची आई आहे. आम्ही तर देवाचे कोणच नाही. आणि तुम्ही आम्हाला त्याचं चिंतन करायला तर तो आमचं संचित क्रियामान घालेल का? तुकोबर आहे म्हणतात, हो नामस्मरण कर. यावेळी दुसऱ्या क्रमांकाचा साधकाचं समाधान झालं आणि तिसऱ्या क्रमांकाचा साधक कुठून उभा राहिला. एखाद्याचं बरं झालं, सर्वांना आनंद होता असं अजिबातच नाही. आजच आम्ही सर्वजण संस्थेवर बसलो होतो, तेव्हा एक व्यक्ती आमच्या काकाकडे आला आणि म्हटला, महाराज माझं खूप पोट दुखतंय, औषध आहे का? काका म्हटले, संभाजीनगरला गेलता का? तो म्हटला, हो संभाजीनगरला गेलो, सोनोग्राफी केली, एंजिओग्राफी केली तरीही राहिना. काका म्हटले, मुंबई पुण्याला जावा आणि तिकडे मोठ्या दवाखान्यात दाखवा. तो म्हटलं, तिकडे पण जाऊन आलो तरीही राहिना. काका म्हटले, नेमकं काय झालं, तुमचं पोट दुखायला लागलं, काही खाल्लेलं वगैरे लक्षात आहे का? तो म्हटला, महाराज असं काय विचारताय, काही खाल्ल्यानं वगैरे? तसं अजिबातच नाही. काका म्हटले, मग? तो म्हटला, मंगळवारचा दिवस होता आणि हेही सांगतो त्या दिवशी पाडवा होता. सकाळी अंघोळ करून मारुतीच्या दर्शनाला गेलो, मागे परत तेवढ्यात आमच्या शेजारच्या राम भाऊने नवीन ट्रॅक्टर आणलं होतं आणि त्याची ब्राह्मणाच्या मंत्रघोषात पूजा झाली. आणि माझ्या पोटात जो गळा उठला तो अजूनही बरा नाही झाला. विठ्ठल काय सांगत होते मी? आता मला सांगा, याच्या पोट दुखण्याचा आणि याच्या गाडी आणण्याचा तसं पाहिलं तर अर्थार्थी काही समज नाही. पण मला जे सांगायचे ते असं, एखाद्याचं बरं होणार नाही, बाकीच्या सर्वांना आनंद होतो असं अजिबातच नाही. पण सांगून जाईल, भला किसी का कर न सकतो, बुरा किसी का मत करो, भला किसी का कर न सकतो, बुरा किसी का मत करना, दूसरी मन सकते हो, पावे मन पर मत रहना, नहीं बन सकते तो तुम पावे बन कर मत रहना.
मने सत्य कर्मावे साय घातलिया भय नरका जाणे. मायबाप, प्रार्थना आहे, आपल्याला जर परमार्थिक कार्य करता सहकार्य करता येत नसेल ना, करू नका, पण करणाऱ्याला मात्र अडू नका, उलट त्याचं घर अवश्य दाखवा. देणाऱ्याला काहीही म्हणू नका. महाराज म्हणतात नरकाला जावं लागल. विठ्ठल तिसऱ्या क्रमांकाचा साधक उठून उभा राहिला आणि म्हणतो, तू खबर आहे, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनोनी जीव भ्याला शरण गेला विठूशी. तो साधक तुकोबारांना म्हणतो, तू खबर आहे, किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मरायचं, जन्मामुळे मरण की मरणामुळे जन्म, कंटाळा आला या गोष्टीचा, बस बस झालं, आता सर्व गोष्टीपासून दूर करा तुम्हाला आम्हाला. तुकोबार आहे, तुकोबार म्हणतात, तुला देखील नामस्मरणच करावे लागेल. तेव्हा तो साधक म्हणतो, तुकोबार आहे, त्याला ही तेच औषध आणि मला ही तेच औषध, मला नामस्मरणच करावे लागेल का? तुकोबारे म्हणतात, हो, तुला देखील नामस्मरणच करावे लागेल. ऐसे विठोबाचे नाम उच्चरिता खंडे जन्म. तुकोबारे म्हणतात, तुला देखील नामस्मरणच करावे लागेल. आता मला सांगा, नामस्मरण केलं कसं वाटतं? कसं वाटतं? तुकोबारे म्हणतात, तुला देखील नामस्मरणच करावं लागेल. तेव्हा तो साधक म्हणतो, तुकोबारे, नामचिंतनाचा आणि जन्ममरणाचा कार्यकारण संमत काय आहे? तुकोबारे त्याला संमत सांगतात. तुकोबारे म्हणतात, नामस्मरण केल्यानंतर अंतःकरण पवित्र होतं. पवित्र अंतःकरणामध्ये परमात्मा विराजमान होतो. परमात्मा विराजमान झाल्यावर तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. ब्रह्मज्ञानाचा आणि जन्ममरणाचा कार्यकारण संमत ऐका. ज्ञानोबारे काय सांगतात? ज्ञानोबारे कार्य सांगतात. ज्ञानोबारे म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्याला जन्ममरण नाही. हा ज्ञानोबाऱ्याचा सिद्धांत आहे. सरिता एवढी चढती ब्रह्मगिरी, विश्वातल्या तापी आणि नर्मदा या दोन नद्या सोडता बाकीच्या सर्व नद्या वाहतात तर कुठे वाहतात? पूर्वेलाच वाहतात आणि वाहत कुठे जातात? अगदी समुद्रामध्ये. आता मला सांगा, सागराला मिळालेली नदी पुन्हा प्रगट होईल का हो? आणि वाहत जाणाऱ्या नद्या काय डोंगराच्या वरून जातात? नाही, खोलदरीतून जातात. पण महाराज म्हणतात, ते अशक्य आहे, अशक्य प्राय आहे, अशक्यातलं अशक्य आहे, परंतु हे घडेल. परिज्ञानाने शेवटी जन्म काही. ज्ञानोबारे म्हणतात, हे घडेल. एके दिवशी वाहत जाणारी नदी ती डोंगराच्या माथ्यावरून येईल आणि ती आपल्या उगमस्थानाच्या ठिकाणी स्थित होईल. सरिता एवढी चढती ब्रह्मगिरी, परिज्ञानाने शेवटी जन्म काही. ज्ञानोबारे म्हणतात, हे घडेल. ज्ञानी पुरुषाला जन्ममरण नाही. पुन्हा दृष्टांत दिला ज्ञानोबाने. आपल्या गावात विडी बाबा आहे का? विडी बाबा आहे ना, ती एके दिवशी संगतीने चंदन झालं. हो, तेच बरोबर आहे. बाबळ चंदन होणार नाही आणि मराठी मुसलमान होणार नाही. एके दिवशी बादशाह बिरबलला म्हटला, बिरबल मुझे बंबर बना दो. बिरबल म्हटला, कुछ हरकत नाही. 10-15 दिवस होऊ दिले. हे चाबर होतं. गाढव घेतलं, गंगात गेला आणि मस्तपैकी त्याला सोडून बसलं. बऱ्याचशा साबणा घेतल्या, संतूर, मेडिमिक्स, लक्स, अशा बऱ्याचशा साबणा घेतल्या. लाव साबण टाक, पाणी धुऊ, लाव साबण पाणी टाक, धुऊ, लाव साबण पाणी टाक, धुऊ. असं बऱ्याच वेळ त्याचं चालू झालं. बादशाह आला आणि म्हटला, बिरबल क्या कर रहा है तू? बिरबल म्हटला, कुछ नहीं बादशाह जी, एक गधा है, इसका घोड़ा बना रहा हूं. बादशाह म्हटला, पगला गए क्या तू? सत्य गए क्या? गधे का कभी घोड़ा बनता है क्या? बिरबल म्हटला, मालक वैसे ही मुसलमान का कभी ब्राह्मण बनता है क्या? विठ्ठल विठ्ठल. चंदनाची होय बाबुळत्व प्राप्ती. तसं महाराज म्हणतात, बाबळे बाबा ती एके दिवशी संगतीने चंदन झाले. बरेचसे दिवस गेले, परत असा कालावधी लोटला आणि 2 वर्षाच्या कालावधीनंतर ती चंदन झालेली बाबळ पुन्हा बाबळ झाली. हो, तेच बरोबर आहे. चंदनाची होय बाबुळत्व प्राप्ती, परिज्ञानाने शेवटी जन्म काही. ज्ञानोबांना हाही दृष्टांत थोडासा समाधानकारक वाटला नाही. ज्ञानोबांनी पुन्हा दृष्टांत दिला. आपल्याच गावातील काही 7-8 माणसं महादेवाच्या मंदिरात बसले होते आणि बाजूला पोरं खेळत होते. ते म्हटले, बाबा म्हटले, पोरांनो दुकानात जावा आणि एक गोणी भरून कापूर आणा. महाराज पोरं ऐकणारे होते. दुकानात गेले, एक गोणी भरून कापूर आणा. आणि बाबा म्हटले, आता तो कापूर कणे महादेवाच्या पिंडीसमोर ओतून द्या. महाराज पोरांनी तो कापूर ओतून दिला आणि 10-15 मिनिटांनी बाबा पुन्हा म्हणाले,
आता हा कापूर पेटून द्या आणि याची राख वळा. आता मला सांगा, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. कापूर पेटून दिला की खाली काहीच राहत नाही. पण महाराज म्हणतात हे घडेल, अशक्य आहे पण परंतु हे घडेल. परी ज्ञानेन शेवटी जन्म काही. ज्ञानोबाराय म्हणतात हे घडेल. जळला कापूर मागोता प्रगटे, जळायला कापूर पुन्हा निर्माण होईल. महाराज म्हणतात हे खोट आहे परंतु हे घडेल. ज्ञानोबांना हाही दृष्टांत कमी वाटला. ज्ञानोबा दृष्टांताचे आगर आहे, शिरोमणी आहेत. 4,500 दृष्टांत ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. श्री क्षेत्र निवास आहे ते खांबाला पाठ घेऊन बसले ज्ञानोबा. विश्वातले सर्व भाषेतले शब्द ज्ञानोबांच्या समोर म्हणतात. माऊली, आमचा उपयोग करा, फक्त एकदाच आमचा उपयोग करा आणि टाकून द्या. त्यांना माहित होतं एकदाच उपयोग करा आणि टाकून द्या, यूज अँड थ्रो. त्यांना माहित होतं ज्या शब्दाला ज्ञानोबांनी जवळ घेतले त्याला मायावली नाही कोणाला तोंड लोटायची. अहो, आमच्यासारखे मूर्खातले मूर्ख पण अज्ञानातले अज्ञानी पण ज्ञानोबांच्या सानिध्यात राहणारे काही काळ वेळ मिळाला म्हणून आनंदाने जगन जगतायत. तरी आमच्याकडे काय आहे? एरवी तरी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. किंवा मज पामर आहे, मज पामर आहे, मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायी भरी. ज्ञानोबांची तुकोबारांची कृपा सोडली तर काय आहे आमच्याकडे? काही असेल नसेल ते थोडस नामस्मरण, याच्याशिवाय बाकी सर्व मूर्खीचेच लक्ष राहील. आपण स्वतःला स्वतःच्या तोंडाने मोठं म्हणून घेतो. म्हणजे काय? शब्दप्रभू आहेत ज्ञानोबाई, शब्दप्रभू. शब्दप्रभू ज्ञानोबाईंनी पुन्हा दृष्टांत दिला. वाघूर आहे, वाघूर. वाघूर सगळ्याला माहिती आहे आणि वाघुरीमध्ये काय कोंडलं जातं हेही माहिती आहे, पण वाघूर कशात कोंडायची हे नाही माहिती. ज्ञानोबाई म्हणतात, वारा धरून वाघूर कोंडी जे, परी ज्ञानेन शिवती जन्म काही. ज्ञानोबाई म्हणतात हे घडेल, हे अशक्य आहे, अशक्य प्राय आहे, परंतु हे घडेल. ज्ञानी ज्ञानेश्वर निमोन्या गेला, मरणा जिम्या झाला वेगळाची. किंवा त्याची सरली हेरझार, झाला सुफल व्यापार. तिसऱ्याही क्रमांकाच्या साधकाचं समाधान झालं.
दोन्ही त्यांनी साधकाचं समाधान झालं. दोन्ही त्यांनी साधक गंभीरपणे नामधारक झालेले, आनंद स्वरूप बनलेले आहे. आणि चौथ्या क्रमांकाचा साधक उभा राहतो आणि तुकोबांना म्हणतो, तुकोबाई माझ्या जीवनामध्ये पाप झाले आणि तुम्ही मला पापारहित करा. पाप घालवण्याचे शास्त्रामध्ये अनेक साधने आहेत. पाप घालवण्याकरता तीर्थयात्रा सांगितली, हवन सांगितले, दान धर्म सांगितले. पाप घालवण्याचे शास्त्रामध्ये अनेक साधने आहेत. पण काही पाप असे आहेत ती काही केले जात नाही आणि तीर्थक्षेत्रावर केलेल्या पापाचा तर विषयच नाही. पंढरपूर, आळंदी, पैठण नक्की जा, पण तिथं केलेलं पाप होणार नाही याची दक्षता घ्या. कारण अन्य ठिकाणी केलेलं पाप हे तीर्थक्षेत्रावर जाऊन फेडता येतं, पण तीर्थक्षेत्रावर केलेलं पाप हे जगात कुठे घालवता येत नाही. माऊली म्हणतात, अन्य क्षेत्रे कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापं व्रजलेपं भविष्यति. तुकोबारा म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये पाप घालवण्याकरता नामस्मरणच करावे लागेल. काही पाप असे आहेत ती कुठेही गेल्यानं फेडत नाही. तुकोबारा म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये पाप घालवण्याकरता नामस्मरण करावं लागेल. कारण हरि उच्चाराने अनंत पापराशी जाती रले अशी क्षण माते. पातकाच्या राशीच्या राशी असू द्या, क्षणामध्ये नाहीशा होत. त्यामुळे नामस्मरणाची क्रिया ही जीवनामध्ये घडावी. कितीही मोठे पाप असू द्या. महर्षी वाल्मिकाकडून इतकं मोठं पाप झालं, फक्त ब्राह्मण मारण्याचं त्यांनी गणित ठेवलं. इतर समाजातील कोळी, माळी, सुतार, कुंभार, मारवाडी, मराठा असे कित्येक मारले असतील. शूद्र, क्षत्रिय, वैश्य, शुद्ध असे कित्येक मारले असतील. अगणित असं पाप केले. कोणी आलं रस्त्याने धरावं, मारावं, त्याच्याजवळ असणारा एवाच हिसकावा, घरी न्यावं, पत्नीच्या स्वाधीन करावं आणि त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह करावा. पण म्हणतात ना, स्त्रियस्य चरितं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतु मनुष्य. स्त्री कधी काय करेल हे देवाला सुद्धा सांगता येणार नाही. तिथं माणूस काय, तसं पुरुषाचं भाग्य कधी उदयाला येईल हे देखील देवाला सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे एके दिवशी नारद महर्षी वाल्ल्या असणाऱ्या वाटेवरून जाऊ लागले. नारद महर्षीने पाहिलं, वाल्ल्या झाडावर उतरलेला आहे, हातात कुऱ्हाड आहे आणि तो नारद महर्षीवरती धावलेला आहे. मानेपर्यंत कुऱ्हाड आलेली आहे नारद महर्षीच्या. आणि तेवढ्यात नारद महर्षी त्याला विचारतात, वाल्या हे काय करतो सगळं? वाल्या म्हटला, मी काही तुमच्यासारखा ब्रह्मचारी नाही. घरी पोर आहेत, पत्नी आहेत, आई वडील आहेत, त्यांच्याकरता करावं लागतं. नारद महर्षी म्हटले, त्यांच्याकरता करतो नाही तू सर्व? त्यांना जाऊन विचार, तू केलेल्या पापामध्ये ते सहभागी आहेत का? जा जा विचारून ये, मी कुठेही जात नाही, वाटल्यास मला बांधून ठेव. हे ऐकून वाल्या घरी निघाला. घरी गेल्यावर पत्नीने पाहिलं, का हो यावेळी धंदा नाही लागला का? वाल्या म्हटला, नाही. का ग पोरं कुठे? वाल्याची पत्नी म्हटली, हे काय खेळत आहेत? वाल्या पोराजवळ गेला आणि पोरांना विचारतो, पोरांनो मी आजपर्यंत हाताने पापच पाप केले. मी आजपर्यंत हाताने कित्येक ब्राह्मण मारले असतील, शूद्र, क्षत्रिय, वैश्य, शुद्ध असे कित्येक मारले असतील, अगणित असं पाप केले. मी केलेल्या पापामध्ये तुम्ही सहभागी होणार का? महाराज पोरांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं. पोरं म्हटले, बाबा आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी झालो असतो, पण पाप पुण्य अजून आम्हालाच कळत नाही. आणि जोपर्यंत आम्हाला पाप पुण्य कळत नाही तोपर्यंत आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. वाल्या पत्नीजवळ गेला, पत्नीला विचारलं, पत्नीने देखील हेच उत्तर दिलं. आई वडिलांजवळ गेला, आई वडिलांनी देखील हेच उत्तर दिलं. सर्वांनी हेच उत्तर दिलं. मग वाल्या पछतावला. नाही रे नाही नाही रे
कुणाचे कोणी. मग वाल्या प्रस्तावला निघावाय स्वभाव आहे माणसाचा. एसटी निघून गेल्यावरती हात करत बसतात. ओ काका थांबा थांबा. काय म्हातारे माणसं भेटले की काय सांगतात, ताई आता दररोज भजनाला जावं वाटतं, पण काय करावं दिसतच नाही. अरे इथंच राहा ना, तुझ्या वाचून काय भजन पण थोडंच पडतंय. विठ्ठल विठ्ठल. वाल्या निघाला. नारद महर्षीच्या चरणावरती दंडवत घातलं. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उदरी, वाढेलांतरी प्रेम सुख. वाल्या धावतच निघाला. नारद महर्षीच्या चरणावरती दंडवत घातलं आणि आपल्या डोळ्यातील अश्रू नारदाच्या पायाचा अभिषेक केला. खरं पाहिलं गेलं तर पूजा करण्याची पात्र सुद्धा अंगी नव्हतं. आपल्या दोन्ही हाताचं पात्र केलं, नारद महर्षीच्या पायाखाली घातलं आणि आपल्या डोळ्यातील अश्रूने नारद महर्षीच्या पायाचा अभिषेक केला. नारदजीने वाल्याच्या दोन्ही हाताला धरवलं. उठ वाल्या, रडू नकोस. रामा म्हण मारा, रामा म्हण मारा. रामा काय त्याला म्हणताच येत नव्हतं, इतकं त्याच्याकडून पाप झालं होतं. नारद महर्षी म्हटले, मारा मारा का होईना आपण म्हणत राहा, कारण मारा मारा जरी म्हणलं त्याचा उच्चार रामा रामाच होतो. मारा 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 काय झालं, रामा रामा. नारद महर्षी म्हटले, मारा मारा का होईना पण म्हणत राहा. मग वाल्याने जप सुरू केला. कधी मारा माराचं रामा रामा झालं हे त्याला देखील कळलं. इतकी त्याची साधना झाली आणि 12,000 वर्षानंतर नारद महर्षी पुन्हा त्या जागावर आले. नारद महर्षीला सावध केलं, उठवलं. वाल्याने नारद महर्षीच्या चरणावरती दंडवत घातलं आणि म्हणू लागला, मी या हाताने आजपर्यंत पापच पाप केले, आता या हाताने काही भगवत कार्य व्हावं एवढीच इच्छा आहे. नारद महर्षी म्हणले, तेच सांगण्याकरता आलेलो आहोत. आजपासून 10,000 वर्षानंतर या विश्वाचा तारणहार परमात्मा या भूतलावर जन्म घेणार आहे. त्याचं चरित्र तू लिहून पूर्ण कर. महाराज, इतकं सोपं नाही. जी वस्तू अजून आकारण्यात आली नाही तिच्याविषयी तिचं पूर्ण भविष्य लिहिलं, पण नामाची शक्तीच इतकी आहे. मग वाल्यानी सुरू केलं. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकं धर्मपुंसा महापातकनाशनम. 100,000 श्लोकाचं चरित्र पूर्ण केलं. नामाची शक्तीच अलौकिक आहे. वसो न शके पाप, जाये त्रिविध तोटा. वसो न सके पाप, त्रिविध तोटाप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मी आतापर्यंत तुम्हाला काय म्हणलं का?
म्हटलं ना मग सर्वांनी वरती हात करायचे. सर्वांनी मला दिसत आहे चष्मा नाही लागला. चष्मा लागला नाही. तू भजले हरी का नाम क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. या पाचही साधकाचं समाधान झालं आणि शेवटच्या क्रमांकाचं साधक तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया.
करिता खंडे जन्म. तुकाराम महाराज म्हणतात, मायेचा झटका फार अवघड आहे. चांगल्या चांगल्याला फसवते माया. कबीरदासजी महाराज म्हणतात, अजाब झटका मायिका डुबाय परमार्थ सबका. हो, माया सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. साधू असू द्या, संन्यासी असू द्या, एवढंच काय, देवाला सुद्धा माया सोडणार नाही. देवाजवळच राहते, देवाच्या आश्रयाला राहते आणि देवाला झटका देते. एवढी माया अवघड आहे. एके दिवशी नारद महर्षी द्वारकेला गेले. देवाला पाहिले, नमस्कार केला. नमस्कार देवा. देव म्हटले, कोणी कोण मिळालं केलं नारदा? नारद म्हटले, काय करावं देवा, पोट्या पाण्याची सोय लागणार, वेळेवर अन्न मिळणार. देव म्हटले, कर ना लग्न. नारद महर्षी म्हटले, सगळं खरंय, पण कुठं जावं, कोणी पाहावं? देव म्हटले, मला सांगा, कुठं असली तर मी जातो. मला सांगा ना, मी कुठं असली तर मी जातो. नारद महर्षी म्हटले, मला कळले दूर नका पाठवू. तुमच्या 6108 मध्ये एखादी द्या. आता कसं? देव म्हटले, ठीक आहे, मी जिथं नसेल ना तिथे घेऊन जा. नारदाला खूपच आनंद झाला. नारद महर्षी निघले आणि तिथल्याच एका समोरच्या घरात गेले आणि विचारलं, देव आहेत का? आतून आवाज आला, आत्ताच आले, आराम चाललाय. नारद महर्षी म्हटले, आराम चाललाय, चालू द्यात. असं करून करून शेवटी नारदाला कुठंच थाळ मिळाला नाही. थकून गेले नारद, शेवटी पस्तावले. नारद महर्षीने विचार केला, आता खऱ्या अर्थाने आपलं चुकलंय, पण परायश्चित्त तर काय करावं? तेवढ्याच जवळ एक तलाव दिसला. घामाघूम झालेले नारद आंघोळ करावी म्हणून त्या तलावासमोर गेले आणि डुबकी मारल्याबरोबर नारद की तो बहीण नारदाची नारदी झाली. मग देवाने एका भिल्लाचं रूप धारण केलं. लांब लांब त्याच्या मिशेत शरीराने खूप मोठा आहे, दिसायला आहे आणि तो या नारदीच्या पाठीमागे लागला. त्यापासून नारदीला 60 मुलं झाली. ती 60 संवत्सरे आणि एक मुलगी, ती म्हणजे कपिला. षष्ठी एवढी माया अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने माया होय दासी लागे पाया. शेवटी जाता जाता माझी विनंती आहे, माझे गुरुजी, मी तुम्हाला पहिल्यांदाही त्यांचा परिचय दिला, असे काकाश्री हे त्यांच्या मूळ गावी, जे की पैठण पासून 20 किलोमीटर अंतरावरती तिथे श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या प्रार्थना स्थळाची उभारणी चालू आहे. त्या बांधकामासाठी जे कोणाला सहकार्य करता येईल त्याने अवश्य करा. मी आधी पण सांगितलं, चांगल्या कामासाठी सहकार्य करा हे म्हणतात. जे कोणाला सहकार्य करायचे त्यांनी नक्की करा. देणगी बुक उपलब्ध आहे. हीच माझी विनंती. झालेली सेवा गुरुवरायांच्या चरणी समर्पित करते. गावकऱ्यांच्या चरणी सेवा माझी समर्पित करते. मारुतीरायांच्या चरणी सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली